वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णान् वन्दे धर्मसागर। कृष्णान् वन्दे धर्मसागर। कृष्णान् वन्दे धर्मसागर। कृष्णान् वन्दे धर्मसागर। गाएंगे नाचेंगे नया जमाना लाएंगे। धर्मसागर बहुउद्देशीय विचारधारा मानवाच्या कल्याणासाठी अवतरित झालेली आहे. आजपर्यंत भगवान विष्णूचे 9 अवतार झाले आणि आता 10वा अवतार म्हणजे कल्की अवतार जन्माला आलेला आहे किंवा निर्माण झालेला आहे. विचारधारा जन्माला येणे किंवा विचारधारा निर्माण होणे याला अवतार म्हणायचं. अवतार या शब्दात सर्व काही सामावलेलं आहे. आव म्हणजे ये, तार म्हणजे आम्हाला तार. अवतार हे भगवंता ये आणि आम्हाला तार. ह्या भवसागरामध्ये आम्ही डुबतो आहे, आमची नाव डुबते आहे, गटांगळ्या खाते आहे. त्याकरता आम्हाला तारण्यासाठी देवा तू ये, अवतार. मग त्याला आपण बोलवतोय, अवतार म्हणतोय, मग तो येणार आहे, आपल्याला तारणार आहे. पण त्याला आपण आता कुठल्या नावाने बोलवायचं? देवांची अनंत नावे आहे आणि कुठल्याही नावाने तो येऊन सर्वांना तारीन का? मग त्यासाठी सर्वांना एकच नामस्मरणाचं, एकाच देवाची भक्ती करणं आवश्यक आहे. नावं अनेक असतील पण ते एकाच देवाची असली पाहिजे. जसं आपला हरिपाठ सांगतो, विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही जाचे, उपजोनी करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा निहोय. म्हणजे फक्त विष्णू नामाचाच जप झाला पाहिजे. विष्णू मालिकेत जी नावं आहे तीही नावं कशी असली पाहिजे हेच हरिपाठ सांगतो. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप. म्हणजे विष्णू नामामध्ये जी नावं मंत्र आहेत त्या मंत्ररूपी नामाचा जप करून आपण यशस्वी होऊ शकतो. भगवंताला आपल्या जवळ बोलावू शकतो, भगवंताला आपल्या मदतीला बोलावू शकतो आणि देव आपला, आपण देवाचे, अशी स्थिती निर्माण होईल. आणि यालाच म्हणतात हरी आला हाता मग कैची भय चिंता. परंतु असं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन आपल्याला कोण करील हा प्रश्न असेल तर याचं उत्तर आहे असं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन आता आपल्याला धर्मसागर करतील. धर्मसागर म्हणजे भगवंताची 10व्या अवताराची सुंदर विचारधारा. धर्मसागर म्हणजे सर्व धर्मांना एकत्र आणणारी सुंदर विचारधारा. धर्मसागर या शब्दाची व्याख्या काय? सर्व धर्मांना एकत्र आणणारी सुंदर विचारधारा म्हणजे धर्मसागर. न हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. न हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. आपण इंसान आहोत
मनुष्य आहोत. जसं माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागले पाहिजे. आज मानवता हाच खरा धर्म आहे आणि ती मानवता आज समाजामध्ये राहिलेली नाहीये. अधर्म आलेला आहे. सर्व माणसं एकमेकाला फक्त व्यवहाराने भेटतात, व्यवहाराने बोलतात. प्रेमाने कोणी बोलत नाही, प्रेमाने कोणी कोणाकडे जात नाही. आणि हे जे युग आहे हे कलियुग आहे. परंतु आता या कलियुगाचं रूपांतर वासनायुगात झालेलं आहे. जर आपल्याला कोणी विचारलं हे कोणतं युग आहे, तर सरळ सांगा हे वासना युग आहे. मग अशा वासना युगात आपल्याला भगवंताला बोलवायचं आहे आणि हे प्रेमयुग बनवायचं आहे. आणि हे प्रेमयुग बनण्यासाठी आपल्या सर्व मानवांना एकत्र यावं लागेल. धर्म म्हणजेच माणूस, तर सर्व धर्मांना एकत्र यावं लागेल. धर्म या शब्दाची आपण फोड करू. धर म्हणजे पकडणे, म म्हणजे मनुष्य. प्रत्येक माणसाने एकमेकांना धरून राहिल्यानंतर धर्म होईल. परंतु आपण तथाकथित आज समाजात गाजत असलेले धर्म ऐकतो. कुणी इस्लाम, कुणी बौद्ध, कुणी शीख, कुणी ईसाई, कुणी पारशी, असे धर्म समाजात आहे. तर हे धर्म नाही आहे, हे पंथ आहे. तर आपल्याला पंथात नाही थांबायचं, आपल्याला धर्मात जायचं आहे. आणि धर्म म्हणजे सर्व एक, हम सब एक है, यही धर्म है. आम्ही सारे एक आहोत, यालाच धर्म म्हणायचं. आणि असा धर्म उभा राहण्यासाठी एखाद्या विचारधारेची गरज आहे. आणि ती विचारधारा अवतरित झालेली आहे. आणि त्या अवतरित विचारधारेचं नाव आहे धर्मासागर. कृष्ण आन वंदे धर्मासागर. कृष्णाला आणा, त्याला वंदन करा, सर्व धर्म एकत्र येतील आणि धर्मासागर नावाचा धर्म अखिल विश्वात चालेल. आणि एकच धर्म असेल, धर्मासागर, 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 धर्मासागर. आणि ह्या धर्मातून काय होईल? खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. खरा एक धर्म तयार होईल, जो जगाला प्रेम अर्पण करील, जो जगाला प्रेम देईन, प्रेम घेईन आणि टोटल विश्व प्रेममय बनेल. आज टोटल विश्व वासनामय बनलेलं आहे. या वासना युगात जर आपल्याला धर्मयुग बनवायचं असेल तर आपल्याला धर्मासागर या विचारधारेचं आकलन करावं लागेल. या विचारधारेचा विचार करावा लागेल. ही विचारधारा आचरणात आणावी लागेल. थोडक्यात प्रथम धर्मासागर विचारधारा काय आहे ऐकून घ्या. नंतर धर्मासागर विचारधारा काय आहे समजून घ्या. आणि धर्मासागर विचारधारा समजल्यानंतर तसं वर्तन करा. म्हणजे त्या विचारधारेचं ॲक्टिवेशन करा. विचारधारेचं ॲक्टिवेशन म्हणजे कर्म. विचारधारा म्हणजे ज्ञान, ज्ञानाचं आचरण म्हणजे कर्म. आणि कर्मातून जो परिणाम होणार आहे तो परिणाम जर तुम्हाला पॉझिटिव्ह दिसत असेल, चांगला दिसत असेल तर त्याचा प्रचार करा. थोडक्यात जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. याला म्हणायचं धर्मासागर. यासाठी आता तुम्हाला आम्हाला 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 14 विद्या, 64 कला एवढ्या गोष्टींचा अभ्यास करण्याची गरज नाही. आता अभ्यास एकच करायचा, नाममंत्र जप, कोटी जाईल पाप. फक्त नाममंत्राचा जप करायचा आहे. आपण जो जप करतो ना तो जर नाममंत्र असेल तर आपलं कल्याण निश्चित आहे. पण आपण जो जप करतो ना तो जर अमंत्र असेल तर आपलं वाटोळं निश्चित आहे.
जर आपल्या जीवनात दुःख असेल, आपल्याला संकटांचा सामना करावा लागत असेल, आपल्या जीवनात स्ट्रगल असेल, तर समजा कळत न कळत आपल्या मुखातून अमंत्राचा जप होतो. मग अमंत्राचा जप टाळण्यासाठी, मंत्र जप करण्यासाठी एखादी विचारधारा आवश्यक आहे. आणि अशी विचारधारा म्हणजेच कृष्णान वंदे धर्मासागर. या विचारधारेतून हे संपूर्ण मार्गदर्शन संपूर्ण विश्वाला होणार आहे. आता ते सुरू झालेलं आहे आणि ॲज ए ॲक्टिव्ह म्हणजे आता मी तुमच्याशी बोलत आहे. तुमचे प्रश्न, आमची उत्तरं म्हणजेच धर्मासागर. जगातील सर्व प्रश्नांना सुंदर मार्गदर्शन म्हणजेच धर्मासागर. कुणीच दुःखी असणार नाही. आपल्या वेदांची एक घोषणा आहे, सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःखमाप्नुयात्. यात किंचितही दुःख कोणाला होणार नाही. परंतु वेदांच्या घोषणेप्रमाणे आचरण ठेवा. वेदांची घोषणा काय? सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वत्र सुख नांदलं पाहिजे. सर्वे सन्तु निरामयाः, सगळे शांत आणि निरामय असले पाहिजे. सर्वे भद्राणि पश्यन्तु, सगळ्यांचं जीवन एकदम भद्र म्हणजे सुंदर असलं पाहिजे, श्रीमंत असलं पाहिजे. सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःखमाप्नुयात्, आणि यत्किंचितही दुःख कोणाच्या जीवनात नको, अशी वेदांची घोषणा आहे. आणि ती घोषणा मूर्त स्वरूपात आणण्यासाठी, अस्तित्वात आणण्यासाठी आपल्याला भगवंताला बोलवावं लागेल, भगवंताचं नामस्मरण करावं लागेल, म्हणजेच मंत्रजप करावं लागेल. आणि हेच आपल्याला संत ज्ञानदेवांनी हरिपाठातून सांगितलं, नाममंत्र जप कोटी जाईल पाप. पण नाममंत्र कोणता करायचा? तर प्रत्येकासाठी एकच नाममंत्र असेल की वेगवेगळाही असतो? ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा, ह्या सगळ्या गोष्टींचं मंथन आपल्याला करायचं आहे. आणि याचा मूळ पाया आहे श्रीमद भगवद्गीता. अध्याय 2 सांख्ययोग. संख्या, आपल्या जीवनात संख्या आहे आणि त्या संख्याशास्त्राच्या अभ्यासानुसार आपल्याला धर्माचं काम करायचे, भगवंताच्या जवळ जायचे आणि ज्ञानाने भगवंताला प्राप्त करायचं आहे. भगवंताचं निर्गुण निराकार स्वरूप म्हणजे ज्ञान. भगवंताचं सगुण साकार स्वरूप म्हणजे ज्ञानाचं ॲक्टिवेशन, ज्ञानाचं आचरण. जो ज्ञानाचं आचरण करतो तोच देव आहे. आणि हेच आपली संस्कृती सांगते, आपले अभंग सांगतात, देव पाहावयासी गेलो, देवची होऊन ठेलो. आपण देव पाहायला जाणार, पण देवाचे गुण आपल्यात आले की आपणच देव होऊन बसतो. आतापर्यंत बघा, कितीतरी महाराज देव झाले, कितीतरी माणसं देव झाली, कितीतरी संत देव झाली, आणि आपण मूळ देवाला विसरलो. आणि ही जे संत साधू, हे जे फेमस झालेले लोक हे, आपण यांना देव मानायला लागलो आणि यांचीच पूजा करायला लागलो. मूळ देव तर बाजूलाच राहिला. तर हे सगळे गुरु आहे, मार्गदर्शक आहे, देव नाही. जसं आपण लाईट वापरतो, लाईट बिल आपण लाईट बोर्डाला भरायचं असतं. वायरमनला रिश्वत देऊन आपल्या घरातील लाईट शाश्वत नाही होऊ शकत, तात्पुरती होऊ शकते, ती शाश्वत नाही होऊ शकत. म्हणून लाईट बिल वायरमनला देण्याऐवजी किंवा रिश्वत वायरमनला देण्याऐवजी लाईट बिल व्यवस्थित भरावं. वायरमन आपली लाईट कधीच कट करणार नाही. परंतु वायरमनला रिश्वत देऊन लाईट वापरणे आणि ते जर बोर्डाच्या लक्षात आलं तर आपली लाईट कायमची कामातून जाणे असं होईल. आणि आज असंच झालंय. हा बाबा म्हणतो मी देव, तो महाराज म्हणतो मी देव, आणि आपण त्यांच्याच मागं पळतोय. आणि आपण म्हणतो की गुरुर्देव भव, गुरुच हा देव असतो. नाही, गुरु हा देवाचा असतो.
देवदूत असतो. गुरुच्या मुखातून फक्त देवच पटवून दिला जातो. माझं नाव घ्या असं जो म्हणतो तो देव नाही आणि तो गुरुही नाही. गुरुचं काम आहे भक्ताला देवापर्यंत घेऊन जाणे. गुरु ॲडव्होकेट आहे, जज नाही. गुरु वकील आहे, न्यायाधीश नाही. पण आज आपण काय केलं, गुरुलाच देव मानतो आणि गुरुचीच भक्ती करतो. गुरुची भक्ती करायचीच नाही. गुरुचं फक्त ऐकून घ्यायचं आणि गुरुनी ज्या देवाचं महत्त्व पटवून दिलं त्या देवाचं नाव कसं घ्यायचं ते सांगण्याचा अधिकार गुरुला आहे. पण गुरु जर म्हणायला लागला माझेच फोटो लावा आणि माझीच पूजा करा आणि माझ्याच जवळ या आणि माझेच बिल्ले खिशाला लावून फिरा आणि माझ्याच नावाच्या माळा घाला, समजायचं अधर्म आला, अज्ञान पसरलं, बावळटपणा वाढला. यातून धर्माची स्थापना होणार नाही, तर अधर्मालाच खतपाणी घातल्या जाईल आणि अधर्म बोकाळल्या जाईल. आज काय चालू आहे जरा विचार करा. आणि अशा काळात आपल्या समोर अवतरित विचारधारा आलेली आहे आणि त्या अवतरित विचारधारेचं नाव आहे धर्मसागर. आपण शिस्तबद्ध, अगदी स्वयंपूर्ण, अंधश्रद्धामुक्त, व्यक्तिपूजा बंद, अंधश्रद्धामुक्त, व्यक्तिपूजा बंद म्हणजेच यशस्वी जीवन, अशा पद्धतीनं वाटचाल करत आहोत. म्हणून धर्मसागर ही विचारधारा शास्त्रशुद्ध पद्धतीनं ऐका. प्रथम ऐकून घ्या, नंतर समजून घ्या, नंतर करून पहा. देव पाहण्यासाठी तुम्हाला बाहेर जायची गरज नाही, कुठं भटकायची गरज नाही. तुम्ही जिथं बसलेला असाल तिथंच देव येतो. आणि हेच संत ज्ञानदेव सांगतात, न लगती सायासी जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण, ठाईच बैसुनी करा एक चित्त, आवडे अनंत आळवावा. पण कसा? नाम मंत्र जप कोटी जाईल पाप. मग नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, कोटी पाप निघून जाणारे, पण त्यासाठी नाम मंत्र जपावा लागणारे. पण नाम मंत्र कोणता? तुम्हाला कोणत्या महाराजांनी नाम मंत्र सांगितला आणि त्याचं महत्त्व सांगितलं का? नाम मंत्र म्हणजे काय? नावात मंत्र असतो, त्याला नाम मंत्र म्हणायचं. परंतु नावात अमंत्र असेल त्याला नाम अमंत्र म्हणायचं. जसं औषधी वनस्पती आणि विषारी वनस्पती. औषधी वनस्पती पण हिरव्यागार आहे आणि विषारी वनस्पती पण हिरव्यागार आहे, पण ओळखण्यासाठी तज्ज्ञ लागतो. तसं नाम मंत्र आणि नाम अमंत्र हे समजण्यासाठी तज्ज्ञ लागतो. आणि असं विज्ञान म्हणजेच धर्मसागर. नावात काय आहे? व्हॉट इज इन नेम? नावात काय आहे या विषयांचा अभ्यास करून, नावात मंत्राचा जप करून यशस्वी जीवन बनविण्याची शक्ती म्हणजेच धर्मसागर. सर्व धर्मांना एकत्र आणणारी सुंदर विचारधारा म्हणजेच धर्मसागर. मग यासाठी काही आचारसंहिता आहे, विचारसंहिता आहे. ती विचारसंहिता आचारात आली किंवा ती आचारसंहिता होईल आणि ती आचरणात आली की आपलं जीवन धष्टपुष्ट होईल. आणि मग त्याच विचारधारेचा प्रचार म्हणजे भक्ती. म्हणजे प्रथम विचार, नंतर आचार, नंतर प्रचार. मग विचार हा कुठून तरी येईल ना, त्याला म्हणायचं गुरु. ज्याच्यापासून विचार आपल्यापर्यंत पोचला, सांगणाऱ्या व्यक्तीला आपण गुरु म्हणू. देवाचं निर्गुण निराकार स्वरूप ज्ञान आहे, ते गुरुमध्ये असेल आणि गुरुमधून ते आपल्याकडे येईल. बरोबर आहे ना? आपल्या घरात लाईट आहे म्हणजे वीज आहे, पण ती वीज डायरेक्ट आपल्या घरात नाही, ती बल्बाच्या स्वरूपात आपल्या घरात आहे, ट्यूबच्या स्वरूपात आपल्या घरात आहे, शक्तीच्या स्वरूपात ती आपल्या घरात आहे. डायरेक्ट वीज आपल्या घरात चमकत नाही, ती कशा तरी साधन ती वापरते. तसं देव जो आहे ना, तो डायरेक्ट आपल्या घरात येणार, पण कसा? गुरुच्या रूपाने, आईच्या रूपाने, वडिलांच्या रूपाने
आणि हे 8 बोधवचनं आपल्या संस्कृतीनं सांगितलेले आहे. तेवढे 8 बोधवचनं आपल्याला ऐकून घ्यावे लागतील. ते 8 बोधवचनं आपल्याला समजून घ्यावं लागेल आणि त्या 8 बोधवचनानुसार आपल्याला वर्तन करावं लागेल. नंतर त्याच 8 बोधवचनांचा आपल्याला प्रचार करावा लागेल. भगवत प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. देव पहावयासी गेलो, देवच होऊन ठेलो, अशी स्थिती बनल्याशिवाय राहणार नाही. मग त्या 8 बोधवचनांमधली पहिलं बोधवचन आहे काय? सत्यम वद, सत्याला वंदन करा. दुसरं बोधवचन आहे धर्मंचर, धर्माचे आचरण करा. तिसरं बोधवचन आहे मातृदेवो भव, आईला देव माना. चौथं बोधवचन आहे पितृदेवो भव, वडिलांना देव माना. पाचवं बोधवचन आहे आचार्य देवो भव, गुरूंना देव माना. सहावं बोधवचन आहे अतिथी देवो भव, पाहुणे रावळे नातेवाईक किंवा आलेला कुठलाही पाहुणा याला देव माना. याला म्हणतात अतिथी देवो भव, त्यांची सेवा करा. त्यानंतर स्व अध्ययनमा प्रमदः, स्वतःचा अभ्यास करायला चुकू नका. म्हणजे स्व अध्ययनमा प्रमदः म्हणजे स्वतःचा अभ्यास करा आणि आपल्याकडनं ज्या चुका घडतात त्या चुका टाळा. हे 7वं बोधवचन आहे. आणि 8वं बोधवचन आहे श्रद्धया देयम, श्रद्धेने दान करा. आता श्रद्धया देयम याचा अर्थ आपल्याकडं जे आहे ते दान करण्याचा आपल्याला अधिकार आहे आणि ते दान आपल्याला करता आलं पाहिजे. जे तुमच्याकडं आहे ते तुम्ही दिलं की ते जेवढं तुमचं कमी होणार आहे तेवढं भगवंत तुम्हाला पुरवणार आहे. पण तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही दान कसं करणार? पण काहीतरी नक्की असतं. मग दानाचे 3 प्रकार आहे. सर्वश्रेष्ठ दान, पहिलं दान काय? ज्ञानम, ज्ञान हे दान आहे. ज्ञानानंतर विद्या. तुम्ही म्हणजे विद्या आणि ज्ञान यात काही फरक आहे का? आहे. तो फरक आपण नंतर स्पष्ट करू. तर पहिलं ज्ञानदान, दुसरं विद्यादान, तिसरं आरोग्यदान म्हणजे मेहनत, परिश्रम, शक्तिदान. आणि त्यानंतर अर्थदान म्हणजे आपल्याकडे जर काही आर्थिक स्थिती असेल, शक्ती असेल, त्याच्यात धनदान म्हणू आपण. अशा पद्धतीनं मानसिक दान, आर्थिक दान, शारीरिक दान असे 3 प्रकारचे दानाचे प्रकार आहे. तुमच्याकडे काय आहे? शक्ती असेल तर शक्ती वापरा, ज्ञान असेल तर ज्ञान वापरा, विद्या असेल तर विद्या वापरा आणि धन असेल तर धन वापरा. जे आपल्याकडं आपल्या उपजीविकेला पाहिजे त्यापेक्षा जास्त आहे त्या गोष्टी दान करा. तुमचं कल्याण होणार आहे यात संशय नाही. म्हणून आपल्याला ही 8 बोधवचनं समजून घ्यायची आहे. आपण हळूहळू सत्यम वद काय याच्यावर बोलणार आहोत. हे पूर्ण झालं की धर्मंचर म्हणजे काय याच्यावर बोलणार आहोत. ते पूर्ण झालं की मातृदेवो भव या विषयावर आपण बोलणार आहोत. नंतर पितृदेवो भव हे 4थं बोधवचन आहे, यावर आपण बोलणार आहोत. नंतर आचार्य देवो भव हे 5वं बोधवचन आहे, यावर आपण बोलणार आहोत. नंतर 6वं बोधवचन अतिथी देवो भव ह्या विषयावर आपल्याला बोलायचे. नंतर 7वं स्व अध्ययनमा प्रमदः स्वतःचा अभ्यास करायला चुकू नका. आणि मग या 7व्या बोधवचनावर आपल्याला बोलायचंय स्व अध्ययनमा प्रमदः. आणि शेवटचा 8वं बोधवचन आहे श्रद्धया देयम. आणि जी शक्ती तुमच्याकडे असेल तिचं श्रद्धेने तुम्ही दान करा. कृष्णान वंदे धर्मा सागर.
कृष्णान वंदे धर्मासागर. आणि पुढील प्रवचनात आपण सत्यम वद धर्मंचर या 8 बोधवचनांना सविस्तररित्या समजून घेऊ. आजचं भावपुष्प, आजचं विचारधारा इथं थांबवतो आणि पुढील प्रवचनात मार्गदर्शन करण्यासाठी आपण पुन्हा भेटू म्हणून सांगतो. कृष्णान वंदे धर्मासागर. गाएंगे नाचेंगे नया जमाना लाएंगे.